त्यामुळं ते पण सांगितलं. गुन्ह्याच्याबद्दलचाही विषय त्यांना सांगितला, सारथीचा सांगितला, बलिदान गेलेल्या कुटुंबाचा विषय म्हणजे सारथी आणि महामंडळातल्या योजना ज्या बंद केल्या त्या सुरू करा या सांगितलं. जे पैसे थांबले शिष्यवृत्तीचे ते पण द्या, त्याबद्दलही चर्चा झाली. महामंडळाचे परतावे 600 कोटीच्या आसपास थांबलेले आहेत, कारण ही रक्कम लहान नाही, पोरांचे शिबिर खराब व्हायला लागले, त्या विषयातही चर्चा झाली आपली. EWS SCBCच्या विद्यार्थ्यांच्या निवडी झालेल्या आहेत, त्याबद्दलही सांगितलं. बलिदान गेलेल्या कुटुंबाचा विषय, निधीचा आणि MIDCतल्या नोकऱ्याचा विषय राहिला आहे. शिंदे समितीची मुदतवाढ 1 वर्षासाठी देऊ, ताबडतोब आपण नोंदी शोधणं खूप गरजेचं आहे. नाही मिळाल्या तर आम्हाला देऊ नका, आपण शोधायला हरकत काय, सरकारनं या जनतेचं वेदना दुःख जाणून घ्यायला हरकत काय. मराठ्यांसाठी आता उपसमितीच्याबद्दलचंही सांगितलं की उपसमितीनं पुढच्या काळात तरी चांगलं काम करावं, या भूमिकेचं आम्ही त्यांच्यासमोर मांडली. आता ते मुख्यमंत्र्यांना बोलतील आणि त्यांनी सांगितलेलं आहे मुख्यमंत्री 100% मागण्याची अंमलबजावणी करतील. त्यांनी तो आत्मविश्वास दिल्यामुळं तर आम्ही त्यांचा विश्वास ठेवून त्यांना इथपर्यंत बोलवलं आहे. आमची नवीन फक्त एक मागणी आम्ही त्यांच्याकडे केलेली की मराठा आणि कुणबी मंत्रालय सेपरेट असू दे, समाजाच्या लेकराबाळांच्या आयुष्याचं कल्याण होऊन जाईल, एक सेपरेट यंत्रणा उभी राहील, त्या यंत्रणेच्या माध्यमातून गरिबाला अडचणी येणार नाहीत. असं एखाद्या दिवस मंत्री अधिकारी उपलब्ध नसते तर ते त्रास थोडा कमी होऊन जाईल. आपण जेवढ्या मागण्या लेखी पण दिलेल्या आहेत कलेक्टर महोदयांच्या माध्यमातून सरकारला, आणि जवळपास 2.5-3 वर्ष सरकारच्या पण त्या पूर्ण पाठ झालेल्या आहेत. आणि 17 संस्थांचा गॅजेटियरचा एक विषय होता, सातारा, कोल्हापूर, औंध आणि पुणे, तर तोही घेतील. 28 तारखेच्या आतमध्ये लाडभोन याच्यात आता पूर्ण क्षमतेनं ताकदीनं उतरावं, या समाजासाठी काम करावं आणि जिंकून दाखवावं, ही आमची इच्छा आहे. जर 28 पर्यंत मागण्या मान्य न झालं तुम्ही उपोषणाला थांबत नसतो रे मी, तुम्हाला माहित नाही. 28 पर्यंतच वेळ आहे मी थांबतच नसतो, कारण ना माझं यांचं वैर आहे, ना फडणवीस साहेबांचं आहे, ना कोणाचं आहे. माझ्या समाजाच्या लेकराचं जीवनमध्ये वाटोळं होणार आहे. हा, त्यांचं जर हे म्हणणं असेल तू बसू नको उपोषणाला, होऊन दे वाटोळं, नाही बस, हे खोटं आहे का की पण कमीत कमी 50 ते 60 लाख गोरगरिबांची ऍडमिशन घेणार आहे. व्हॅलिटी वाचून त्यांचं वाटोळं होणार आहे, प्रमाणपत्र वाचून वाटोळं होणार आहे. सरकार किंवा या हे जर म्हणतात माझा समाज आहे, मराठा समाज माझा आहे, आपल्या समाजाचं कल्याण करूया, हे तरी कसे म्हणणार. यांना बसावं लागणार आहे 30 तारखेला माझ्या संग, त्यांचं वजन कमी करी तुम्ही बरोबर 30 तारखेला तुम्ही बघा. याम करायची गरजच नाही, ही धापा बसले होतंय, रिटून बसायचं मांडी घालून. 23 तारखेपर्यंत तुम्ही बैठका थांबवल्या होत्या गावागावातल्या, आणि त्या बैठका अशाच थांबलेल्या राहणार, त्यांच्या मानावर मान टाकली, बैठका 100% महाराष्ट्रातल्या थांबलेल्या राहणार, कारण समाजात संभ्रम जाईल. त्यांचं एक वाक्य माझं एक वाक्य वेगळं होईल, यांनाही उद्या वाटून आमचा सन्मान केला नाही, आणि मला पण उद्या वाटणार आहे यांच्यामुळे आंदोलन मोडीत निघाल. त्यामुळे आम्हाला आता 5-6 दिवसात तयारीच होत नाही या आंदोलनाची. काय फरक पडला? 3.5 वर्षे मंत्र्यांवरती सरकारवरती मान टाकली, विश्वास ठेवला, एकदा यांच्यावरती विश्वास. यांना वाटोळं करायचं असेल तर वाटोळं करतील, चांगलं करायचं असलं तर चांगलं. इतका प्रामाणिक प्रांजळ मी कधीच बोलत, फक्त त्यांच्यातली तळतळ दिसली म्हणून. नाही झालं, आता बैठका बंद केल्यात त्यांच्या म्हणण्यावरती, पुढच्या पण बंद आहेत. याचा अर्थ अंतरवाली समाज येणार नाही, बैठका नाही घेतल्या म्हणल्यावर समाजाचं वाटोळं कोणामुळे झालं, त्यामुळे ते होणार नाही याची खात्री आम्हाला एकाच वाक्यात पडलेली. मुख्यमंत्री 100% करतील, मी पण मराठा समाजाचा आहे, माझ्या समाजाचं लेकराचं 100% कल्याण होणार. आईला म्हणलं जाऊन देणार काय, तर कशामुळे आपण तरी बार काय म्हणते त्याला, ते राजकारण्यासारखं वागायचं, स्टंट करायचे, काय गरज नाही. आंदोलन केलं तरी मिळणार आहे, नाही केलं तरी मिळणार, पण नाही दिल्यावर नाही बसून काय करू. बघू समाजाचा उन्हाळा झालेला, लेकरा बाळांचा आक्रोश बघू. ऍडमिशन वाचून बापाजवळ पैसे नाही, व्हॅलिटी वाचून लेकरू घरी येणार, बघू का बघावं, जीव जाईल माझा, याच्या पुढं काय. एवढंच फरक. मला थोडं बैठका न घेतल्यामुळं आंदोलन थोडं वेगळं कडक करावं लागणार, एवढंच फरक. आणि माझ्या मायबाप समाजाने येऊ पण, माझी पण इच्छा आहे की माझ्याही समाजानं येऊ नये, ऊन लई आहे. तुम्हाला मला वेटीस पण धरायचं नाही, जसं लाडू म्हणले तसं मला तुम्हाला वेटीस पण नाही धरायचं, मला समाजाला सरकारला वेटीस नाही धरायचं. तुम्ही येऊ नका, मी तुमच्यासाठी लढायला आणि मरायला तयार आहे एका जागेवर. पण ते आंदोलन तुम्ही येऊ नका, कोणात कोणाचं काही झालं
मी समाजावरती जीव लावतोय, तेही लावताय, तेही म्हणले समाज होऊ नये, असं आहे तसं आहे, काय होऊ नये, समाजाने बी येऊ नये, माझंही म्हणणं आहे. मी लढतो एवढंच आहे. ते सरकारवर दबावासाठी पब्लिक असतील तर ती आता मी बैठका लाडभाऊवरती आणि मुख्यमंत्र्यांवरती विश्वास ठेवल्यामुळं मी त्या थांबवलेल्या आहेत. त्या आता थांबणारच आहेत. आता बैठका घेऊ नका, अंतरवालीत येऊ पण नका, उपोषण 30ला होणार आहे. नाही झालं तर तुम्ही फक्त सावध राहा. गावात सरकारने पहिल्यासारखा काही हल्ला करायचा प्रयत्न केला, पुन्हा मोडतोड करायचा प्रयत्न केला, तर काही पोलिसाच्या माध्यमातून करायचा प्रयत्न होता. गावागावात मात्र सज्ज राहा. मग मात्र अंतरवालीकडे यावं लागणार. तेवढा ते दिवस तुम्हाला सांभाळायचा. बाकीचं मी सांभाळतो आणि मी बसतो. आंदोलन 30ला नक्की करणार आहे, त्यात बदल होणार नाही. तर थोडं आंदोलनाची स्टेप बदलावं, एवढंच मला करावं लागतं. त्याला माझा नाविलाज. आंदोलनात लाट सहज असणार मी तर आता या म्हणू शकत नाही, पण तेच म्हणले. पण मला नाही वाटत खरंच होईल. खरंच सांगतो मी तुम्हाला. मी त्यांना मला काही लोकांनी सांगितलं त्यांच्या जवळचे, ते मुख्यमंत्र्यात लय जवळचे, हां लय चाबरे माणसं असते तर ते दम नाही खात, लगेच कुठं सांगत येत. ते म्हणते अरे लय भारी माणूस आहे म्हणे, तुम्ही धरला ना आता त्याचं मुख्यमंत्री लय चांगलं एखादी झपका होऊन जाईल म्हणे. झालं मला नाही वाटत 30 तारखेला आंदोलन करायची गरज लागेल. पण मला नाविलाज पण होऊ शकतो. नाहीच झालं, मुख्यमंत्र्यांनी त्यांचं नाही ऐकलं, मग काय असंही होऊ शकतं. नाही ऐकलं तर, पण मला सांगितलेलं ते खरं आहे भाऊ. लोक म्हणते ते लय जवळचे होऊ शकतं. जाऊ द्या, समाजात काय ना जाऊ द्या. चला धन्यवाद. तर मनोज जरांगेंना 29 तारखेला पुन्हा येऊन भेटेल असं प्रसाद लाड म्हणाले. मुंबईत जाऊन चर्चा करणार आणि फोनवरून कळवणार असंही आश्वासन प्रसाद लाड यांनी दिलंय. सगळ्यांवर विश्वास ठेवला, आता एकदा प्रसाद लाड यांच्यावर विश्वास ठेवू असं मनोज जरांगे पाटील म्हणालेत. जरांगेंवर पुन्हा उपोषणाची वेळ येणार नाही असंही यावेळी प्रसाद लाड यांनी म्हटलेलं आहे. तर काही झालं नाही तर 30 तारखेला उपोषण नक्की होणार अशी घोषणाही यावेळी जरांगेंनी केलंय. जरांगेंचा सरकारला 28 तारखेपर्यंतचा अल्टिमेटम आहे. 28 तारखेपर्यंत जर मागण्या मान्य झाल्या नाही तर मात्र 30 तारखेपासून उपोषणाला बसणार हे अटळ आहे असंही मनोज जरांगे पाटील म्हणालेत.